नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. मित्रांनो, आपला जो आहे अल्जेब्रा चॅप्टर नंबर 1 हा सुरू आहे. त्यातल्या आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये बघा, फर्स्ट जी मेथड आहे सायमल्टेनियस इक्वेशन ती झालेली आहे. क्रॅमर्स रूल झालेला आहे. आता थर्ड जी मेथड आहे लिनियर इक्वेशन सॉल्व करायची ती आहे ग्राफिकल मेथड. ठीक आहे. तर याचे बघा एक्झाममध्ये क्वेश्चन कसे आले होते, प्रिवियस इयर क्वेश्चन्स. तर एक्झाम मार्च 2020ला बघा हा क्वेश्चन आला होता. बघा, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता हा. तुम्हाला टेबल दिलेला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सची इथे व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार बघा, एक्स इज इक्वल टू तुम्हाला -5 दिलेला आहे. ठीक आहे. आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे इथे. तर वायची व्हॅल्यू काढायसाठी काय करायचं, एक्स इज इक्वल टू -5 आपण काय करणार, पुट करणार या इक्वेशनमध्ये, जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे इथे. ठीक आहे. ओके. तर हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा होता. बघा, एक्स इज इक्वल टू -5 इथे पुट करायचं. एक्स इज इक्वल टू -5 -6y इज इक्वल टू 3. ठीक आहे. 2 इंटू -5 किती होणार, -10. -6y इज इक्वल टू 3. -6y ॲज इट इज -10 इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाईल तर काय होणार, ते प्लस होणार. म्हणजे 3 + 10 इज इक्वल टू, ओके. तर आपल्याला काय मिळेल बघा, इथे आपल्याला काय मिळेल 13. आणि बघा -6 या बाजूला जे आहे ते मल्टिप्लिकेशनला आहे, तर ते काय होईल, इकडे डिवाईडला जाईल. म्हणजे आपल्याला y इज इक्वल टू काय मिळालं, 13/-6. ओके. बघा, नेक्स्ट आता इथे आपल्याला y इज इक्वल टू 0 दिलेला आहे. तर आपण काय करणार, y इज इक्वल टू 0 पुट करणार इक्वेशनमध्ये. कोणतं इक्वेशन आहे, 2x - 6y इज इक्वल टू 3. ठीक आहे. y इज इक्वल टू 0. बघा, इथे पुट जर केला आपण तर काय होणार, 6 × 0 तुम्हाला 0 मिळेल. म्हणजे इथे फक्त 2x राहिला इज इक्वल टू 3. ठीक आहे. आता बघा, x ॲज इट इज 2 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे, राईट हँड साईडला जर गेला इक्वल टूच्या तर काय होईल, डिवाईडला जाईल. म्हणजे 3/2 मिळते आपल्याला. तर काय मिळालं तुम्हाला बघा, इकडे x इज इक्वल टू 3/2. आता त्यानंतर काय करायचं की ऑर्डर पेअर तयार करून घेऊ आपण. म्हणजे -5 एक्सची पोझिशन ही असते, फर्स्ट पोझिशन एक्सची आहे, दुसरी सेकंड पोझिशन जी आहे ती आपली वायची असते, 6. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला मिळेल. इथे एक्सची पोझिशन फर्स्ट जी आहे, एक्सची पोझिशन आहे म्हणजे 3/2 आणि वायची काय आहे व्हॅल्यू, इथे 0 आहे, तर इथे 0 येणार. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपल्याला टेबल कंप्लीट करायचा होता. सेकंड बघा, सेकंड पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यांनी टेबल दिलेला होता, कंप्लीट करायचा होता. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y इज इक्वल टू 3. तर काय करणार आपण बघा, तुम्हाला x इज इक्वल टू 3 दिलेला आहे इथे. तर x इज इक्वल टू 3 काय करणार आपण, या इक्वेशनमध्ये पुट करणार. x + y इज इक्वल टू 3. ठीक आहे. बघा, x इज इक्वल टू 3 इथे ठेवला आपण. ओके. 3 लेफ्ट हँड साईडला काय आहे, प्लसला आहे. तो जर राईट हँड साईडला जाईल तर काय होईल, ते मायनस होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, y इज इक्वल टू 0. ठीक आहे. y इज इक्वल टू आपल्याला 0 मिळाला. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या नाही आहे, तुम्हाला वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे इथे. ठीक आहे. तर बघा, y इज इक्वल टू आपण काय करणार, इथे 5 घेणार. y इज इक्वल टू तुम्हाला 5 दिलेला आहे. आणि आपलं इक्वेशन काय आहे, x + y इज इक्वल टू 3. तर बघा, y इज इक्वल टू 5 आपण पुट करणार. x + 5 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 5 इकडे प्लसला आहे, राईट हँड साईडला जर गेले तर काय होईल, 5 मायनस होईल, 3 - 5. तर 3 - 5 किती मिळणार बघा, 5 हा ग्रेटर नंबर आहे, ग्रेटर नंबरचं साईन आहे मायनस, तर आपण मायनस लिहिणार आणि 5मधून 3ला सबस्ट्रॅक्ट करणार. तर आपल्याला काय मिळेल, 2. x इज इक्वल टू किती मिळाल तुम्हाला, -2. ठीक आहे. आता ॲक्च्युली काय आहे की हे सॉल्व करायचं कामच नव्हतं. हे जे कॉलम आहे हा सॉल्व करायचा आपल्याला काही काम नव्हतं इथे, कारण त्यांनी इथे x आणि y दिलं होतं.
ठीक आहे. इथे पण बघा एक्स आणि वाय दिलेला आहे, तर वाय किती आहे 3 आहे, एक्स किती आहे 0 आहे. आपण डायरेक्टही लिहू शकतो असं. ठीक आहे, फक्त सेकंड कॉलम आपल्याला इथे सॉल्व करायचा होता. ठीक आहे, तर आपल्याला बघा आता ऑर्डर पेअर काय मिळेल. इथे ही एक्सची पोझिशन आहे, तर इथे -2 येणार आणि ही वायची पोझिशन आहे, तर वाय इज इक्वल टू आपल्याकडे 5 आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला टेबल कंप्लीट करायचा होता. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम नोव्हेंबर 2020ला विचारलं होतं. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली म्हटलेलं आहे इथे. ठीक आहे, आपण सायमल्टेनियस इक्वेशन फर्स्ट मेथडने करू शकतो, क्रॅमर्स रूलने पण सॉल्व करू शकतो, आणि थर्ड जी मेथड आहे ती ग्राफिकल मेथड आहे. ठीक आहे, तर बघा ग्राफिकल मेथडनी जर म्हटलं तर 2 इक्वेशन आपल्याकडे आहे, त्यासाठी आपल्याला 2 टेबल आपल्याला तयार करावे लागतात. ठीक आहे, तर फर्स्ट जे आहे इक्वेशन त्याच्यासाठी आपण टेबल तयार करू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 साठी आपण हा टेबल इथं तयार केलेला आहे. बघा इथे काय असतो, इथे एक्स असतो, तसं तुम्ही पाहू शकता. इथे काय असतो वाय, आणि इथे काय मिळते आपल्याला ऑर्डर पेअर मिळतात. ठीक आहे, तर बघा तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही काही पण एक्सच्या व्हॅल्यू घेऊ शकता किंवा काही पण वायच्या व्हॅल्यू घेऊ शकता. ठीक आहे, आणि त्या व्हॅल्यू ज्या आहे एक्स आणि वायच्या त्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. ठीक आहे, तर बघा मी इथे आता एक -1 घेतो, एक वायची व्हॅल्यू 0 घेऊन घेतो, आणि एक्सची व्हॅल्यू एक इथे पण 0 घेतो मी. ठीक आहे, आणि आपण त्याला आता सॉल्व करू. बघा एक्स इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे -1 आहे. ठीक आहे, आणि आपलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. याच्यामध्ये बघा आता एक्सची व्हॅल्यू आपण -1 पुट करू, प्लस वाय इज इक्वल टू 5. तर वाय ॲज इट इज -1 इकडे जर गेले राईट हँड साईडला तर ते काय होतील, प्लस होतील. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मिळते वाय इज इक्वल टू 6 मिळेल आपल्याला. ठीक आहे, वाय इज इक्वल टू किती मिळाले 6. त्यानंतर नेक्स्ट बघा आता एक्सची व्हॅल्यू आपण नाही घेतली, आपण इथे वायची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे, तर वाय इज इक्वल टू 0 घेतली आपण. ठीक आहे, तर आपलं इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. वाय इज इक्वल टू 0 आपण पुट करणार, तर आपल्याला मिळते एक्स इज इक्वल टू 5. बघा एक्स इज इक्वल टू किती मिळेल, 5 मिळणार इथे. ठीक आहे, नेक्स्ट आपण वायची व्हॅल्यू नाही घेतलेली आहे, आपण एक्सची व्हॅल्यू घेतली आहे इथे. बघा तुम्ही काही पण घेऊ शकता, -1 -2 0 1 2 3 काही पण घेऊ शकतो. आपलं इक्वेशन आहे आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स इज इक्वल टू 0 ठेवायचं आहे, म्हणजे 0 प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मिळते वाय इज इक्वल टू 5. तर वाय इज इक्वल टू किती मिळाले, 5 मिळाले. ठीक आहे, तर ऑर्डर पेअर तयार करणार आपण -1 6. ठीक आहे, ही फर्स्ट पोझिशन एक्सची असते म्हणून एक्सची व्हॅल्यू ठेवावी लागेल इथे. आता बघा इथे 0,5 मिळेल आपल्याला. ठीक आहे, हा झाला आपला फर्स्ट टेबल फर्स्ट इक्वेशनसाठी. आता सेकंड इक्वेशनसाठी आपण सेकंड टेबल तयार करू. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, हा आपला सेकंड इक्वेशन आहे. सेकंड टेबल तयार करू. बघा इथे एक्स असतो, इथे वाय असतो, इथे एक्स कॉमा वाय. ठीक आहे, तर बघा तुम्ही काही पण व्हॅल्यू घेऊ शकता. -1 0 0 मी आज घेतो. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आपलं इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -1. ठीक आहे, आता बघा इक्वेशनमध्ये पुट करणार आपण. तर इथे काय मिळते तुम्हाला, -1 मायनस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, -1 बघा लेफ्ट हँड साईडला -1 आहे, राईट हँड साईडला जर गेले -1 तर ते प्लस होतील. -y इज इक्वल टू 1 + 1 म्हणजे तुम्हाला मिळेल -y इज इक्वल टू 2. ठीक आहे, तर बघा आपल्याला काय मिळते, y इज इक्वल टू मायनस साईनला आपण इकडे पाठवून देऊ तर ते -2 मिळेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला मिळालं -2. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण एक्सची व्हॅल्यू नाही घेतली तर वायची घेतली आहे. तर y इज इक्वल टू 0 आहे. इक्वेशन आहे आपल्याकडे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू इथे 0 पुट करू आपण.
तर आपल्याला मिळते x इज इक्वल टू 1 मिळेल. ठीक आहे, x इज इक्वल टू 1 मिळाला. त्यानंतर बघा एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आणि आपलं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली आहे, ते बघा 0 मायनस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 1 मिळालं. तर आपल्याला मिळेल वाय इज इक्वल टू -1. ठीक आहे, मग इथे आपण -1 पुट करणार. ठीक आहे, या टेबलमध्ये. तर बघा ऑर्डर पेअर काय मिळतील, -1, -2, 1, 0, 0, -1. ठीक आहे, अशा प्रकारे तुमच्या काय झाल्या ऑर्डर पेअर तयार झालेल्या आहे. आता काय करायचं, ग्राफ काढायचा आहे आपल्याला. तर ग्राफमध्ये या व्हॅल्यू आपल्याला तिथं प्लॉट कराव्या लागतील आणि आपण लाईन ड्रॉ करू आणि जिथे लाईन इंटरसेक्ट झाल्या दोन्ही लाईन, ठीक आहे, कारण 2 इक्वेशन आहे तर 2 लाईन्स आपल्याला मिळतील. तर त्या लाईन जिथे इंटरसेक्ट झाल्या तिथे काय होईल, तो पॉईंट आपला सोल्युशन होईल या 2 इक्वेशनचं. ठीक आहे, तर चला ग्राफ पाहू आपण आता. चला मित्रांनो, आता आपण ग्राफ ड्रॉ करू. बघा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. स्केल महत्त्वाची आहे. इथे बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सेस. ठीक आहे, आणि इथे 1 2 3 4 6पर्यंत लिहिले आणि इथे 1 2 6 -1 to -6 आणि इकडे -1 to -6. ठीक आहे, अशा प्रकारे ग्राफ पेपरवर आपण आधी हे तयार करून घ्यायचो. ठीक आहे, एक्स आणि वाय ॲक्सिस. आता बघा आपण याच्यावर काय करू की आपण जे इथे कॉर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत ते इथे प्लॉट करायचे आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा -1 6 आहे पहिला. बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनसाठी बघा -1 6. तर -1 6 कुठे येणार बघा, ही पोझिशन एक्सची आहे तर एक्स ॲक्सिसवर आपण -1 शोधायचा आधी. ठीक आहे, नंतर ही पोझिशन वायची आहे म्हणजे तुम्हाला 6 जो आहे तो +6 आहे तो आपण वाय ॲक्सिसवर शोधायचा. बघा +6 इथे आहे म्हणजे -1 आणि 6 हा पॉईंट तुम्हाला मिळते इथे बघा -1, 6. ठीक आहे, नेक्स्ट आहे 5 0. तर बघा वाय तर 0 आहे तुमचा, एक्स इज इक्वल टू 5 आहे म्हणजे तुमचा पॉईंट जो आहे तो हा होईल. ठीक आहे, 5, 0. ठीक आहे, त्यानंतर बघा 0 5 आहे म्हणजे एक्स ॲक्सिस 0 आहे इथे, एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट, आणि वाय इज इक्वल टू आपल्याला मिळेल हा पॉईंट मिळेल तो बघा, म्हणजे आपल्याला मिळते 0, 5. ठीक आहे, हे पॉईंट असे याच्यावर प्लॉट करून घ्यायचे ग्राफ पेपरवर. ठीक आहे, त्यानंतर बघा काय करू आपण, इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, बघा इथे मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता बघा सेकंड जे इक्वेशन आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1साठी आपल्याला काय कॉर्डिनेट्स मिळाले होते ते आपण या ग्राफ पेपरवर प्लॉट करू. बघा -1 फर्स्ट आहे, -1 -2. बघा -1 -2. बघा -1 आणि हा आहे तुमचा -2. तर तुमचा हा पॉईंट होईल तो -1 -2. ठीक आहे, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे 1 0 म्हणजे एक्सची पोझिशन 1 आहे, वायची 0 आहे म्हणजे हा पॉईंट होईल तो बघा इथे 1, 0. ठीक आहे, आणि थर्ड पॉईंट आहे आपला कॉर्डिनेट आहे 0, -1 म्हणजे हा 0 आहे आणि -1 बघा इथे हा मिळेल तुम्हाला -0, -1. ठीक आहे, तर आता बघा लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. ठीक आहे, बघा मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्या लाईनचं इक्वेशन लिहून घ्यायचं. बघा या लाईनचं इक्वेशन काय होतं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्याचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला पॉईंट मिळत आहे इंटरसेक्टिंग पॉईंट. तर तो पॉईंट कोणता आहे बघा, इथे बघा कुठे इंटरसेक्ट होत आहे 2 लाईन. इथे बघा एक्सची पोझिशन 3 आहे. ठीक आहे, आणि इथे बघा वायची पोझिशन आहे 2. ठीक आहे, तर इंटरसेक्ट कुठं आहे होत आहे 3, 2ला. ठीक आहे, तर
आपण इथे लिहू शकतो आपल्या ॲन्सरमध्ये, ठीक आहे, इंटरसेक्टिंग पॉईंट इज, कोणता मिळाला इंटरसेक्टिंग पॉईंट बघा, 3,2. देअरफोर आपण काय म्हणणार, 3,2 इज द सोल्युशन. ठीक आहे, असं आपण लास्टमध्ये ॲन्सर लिहू शकतो. ठीक आहे, तर बघा ग्राफिकली मेथडनी जर सॉल्व करा म्हटलं सायमल्टेनियस इक्वेशन, तर या प्रकारे सॉल्व करायचे. ठीक आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2023मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. तर बघा, हे थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला काय म्हटलेलं आहे इथे, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन इंटरसेक्टिंग टू एक्स अँड वाय ॲक्सिस. ठीक आहे, तर बघा हे जे इक्वेशन दिलेलं आहे, तर हे एक्स आणि वाय ॲक्सिसला कुठं इंटरसेक्ट करत आहे ते आपल्याला काढायचं आहे, ते पॉईंट काढायचे आहे. आणि आपल्याला बघा इथे कोणता ट्रायंगल तयार होत आहे, ठीक आहे, तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे इथे. ठीक आहे, तर बघा सिम्पल एक्झाम्पल आहे. सोल्युशनमध्ये आपण काय करू, गिवन इक्वेशन जे आहे ते लिहून घेऊ. आधी आपल्याला दिलेलं आहे x+2y = 4. आता ते बघा, ही एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करू, पहिले पुट करू x = 0 घ्यायचं. ठीक आहे, x = 0च घ्यायचं. x+2y = 4 या इक्वेशनमध्ये आता व्हॅल्यू पुट करू. बघा 0 + 2y = 4, तर y = 4/2 मिळेल, कारण 2 इकडे मल्टिप्लिकेशनला, इकडे डिवाईडला जाईल. तर y तुम्हाला मिळेल इथे 2. ठीक आहे, 2 मिळालं. नंतर काय पुट करायचं, y = 0 पुट करायचं. या एक्झाम्पलसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा, x = 0 पुट करायचं आहे, y = 0 पुट करायचं आहे. x+2y = 4 आहे आपल्याकडे. ठीक आहे, y = 0 पुट करणार. बघा y जर 0 पुट केला तर 2 × 0 तुम्हाला 0 मिळेल. ठीक आहे, आणि इथे x = 4 मिळणार. चला, तर आपल्याला बघा आपण काय करू, ग्राफ काढून घेऊयाचा. बघा इथेच काढतो मी, 1 2 3 4 5 आणि इकडे 1 2 3 4 5. बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि हे 5. ठीक आहे, तर बघा ही लाईन जी आपल्याला दिलेली आहे ती वाय ॲक्सिसला कुठे कट करत आहे, इंटरसेक्ट करत आहे 2मध्ये. ठीक आहे, इथे. ओके, आणि एक्सला कुठे इंटरसेक्ट करत आहे, या इथे 4मध्ये. ठीक आहे, ओके, म्हणजे तुम्हाला जे याचे कोऑर्डिनेट्स मिळतील ते तुम्हाला असे मिळतील 0 2 आणि इथे मिळेल 4 0. ठीक आहे, म्हणजे आपला पॉईंट काय होईल इथे 4 0 होईल हा, आणि हा जो कोऑर्डिनेट आहे तो होणार 0 2. ठीक आहे, आता बघा इथून जी लाईन आहे ती कशी होईल बघा, अशी आपण ड्रॉ करू. ठीक आहे, अशी लाईन होईल. कोणतं आहे इक्वेशन त्याचं, x+2y = 4 या लाईनचं इक्वेशन आहे. ठीक आहे, तर बघा तुम्ही पाहू शकता इथे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल. तर त्यांनी आपल्याला फाइंड करा म्हटलं आहे एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल काय असते तुम्हाला माहीत आहे, 1/2. ठीक आहे, बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. बघा आता 1/2. आता बेस किती आहे बघा, 0 पासून 4 किती झाला, बेस किती आहे, बेस आहे 4.
आणि हाईट बघा इथे 0पासून इथे 2पर्यंत. आता हाईट किती झाली आपली 2 झाली. तर आपण काय करू 2 कॅन्सल करून टाकू. तुम्हाला ॲन्सर मिळते 4. ठीक आहे. तर त्याला स्क्वेअर युनिट लिहितात. ठीक आहे, स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे हे सिम्पल एक्झाम्पल होतं. तुम्हाला सेकंड एक्झाम्पल पण पहा इथे सेम आलेलं आहे. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y = 4 आहे अँड ॲन्सर द क्वेश्चन्स. तुम्हाला दिलेले दोन तुम्हाला क्वेश्चन्स दिले होते, त्याचे ॲन्सर तुम्हाला तिथे ॲन्सर लिहायचं होतं. ठीक आहे. ठीक आहे, बघा आता इथे एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. तर ही लाईन या दोन ॲक्सिसला कुठे कुठे इंटरसेक्ट करते ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करू बघा, x = 0 घेणार. ठीक आहे. तुम्हाला काय मिळते बघा, या इक्वेशनमध्ये पुट करणार तर 0 + y = 4 म्हणजे आपल्याला मिळालं y = 4 मिळालं. ठीक आहे. नंतर y = 0 पुट करणार, जसं या इक्वेशनमध्ये केलं होतं, या एक्झाम्पलमध्ये आपण केलं होतं तसंच. ठीक आहे. बघा y = 0 पुट केलं तर आपल्याला काय मिळेल, या इक्वेशनमध्ये x = 4 मिळते. ठीक आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 1 2 3 आणि हा 4. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कुठे कुठे कट करत आहे बघा, एक्सला इथे 4मध्ये इंटरसेक्ट करेल आणि वाय ॲक्सिसला पण 4मध्ये इंटरसेक्ट करेल ती. ठीक आहे. तर बघा आपण एक लाईन काढून घेऊ इथे अशी. ठीक आहे. लाईनचं इक्वेशन काय आहे, x + y = 4 आहे. बघा तुम्ही पाहू शकता त्यांनी फर्स्ट क्वेश्चन विचारला होता आपल्याला, विच टाईप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म बाय द लाईन विथ एक्स अँड वाय ॲक्सिस बेस्ड ऑन इट्स साईड्स. तर कोणता ट्रायंगल तयार होत आहे बघा, इथे 90चा अँगल आहे, तर हा राईट अँगल तयार होईल. राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. हे याचं ॲन्सर राहील या क्वेश्चनचं, फर्स्ट क्वेश्चनचं ॲन्सर. सेकंडचं बघा, आता सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर काय आहे, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. तर एरिया ऑफ द ट्रायंगल काढायचा आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल बघा काय करायचं आहे, 1/2 बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. ठीक आहे, बेस इंटू हाईट. तर बघा 1/2 बेस किती आहे, बेस आहे 4. बघा 0पासून इकडे 4 आहे. ठीक आहे. तर बेस 4 आहे आपल्याकडे आणि हाईट किती आहे, हाईट पण आपल्याकडे 4 आहे. तर आपण काय करू बघा, याला सॉल्व करू. 2 नी काय करू, 4ला डिवाईड करू आपण इथे. तर तुम्हाला इथे 2 मिळेल. 2 × 4 = आपल्याला मिळते 8. ठीक आहे. आणि त्याचं युनिट आहे स्क्वेअर युनिट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं.